गेल्या मागच्या मॅटरमध्ये सुद्धा म्युन्सिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेससुद्धा दीपाली खन्ना यांनी सरकारवाला पोलीस स्टेशनने नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं कार्यालय सील केलं। त्याविरोधात उच्च न्यायालयात आम्ही गेलो। उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिलेत। त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटनी त्या ठिकाणी अक्षरशः माघार घेतली, विड्रॉ केली केस। त्यांनी सांगितलं तुम्ही विड्रॉ करता का आम्ही ॲक्शन घेऊ। पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही विड्रॉ करतो। मग विड्रॉ करायची होती तुम्हाला तर मग कारवाई कशाला केली आणि चुकीचा बदनामी कशाला केली आमची। आणि त्यांच्या विरोधात ह्युमन राईट्समध्ये माझी केस चालू आहे आता। म्हणजे आम्हाला संघर्ष करायचा नाही पोलिसांशी, परंतु चुकीच्या केसेस दाखल करणं शिवसैनिकावरती हे चुकीचं आहे। जर हे डॉक्युमेंट जर फॉर्जी असतील तर ह्या शिवसैनिकासमोर त्या अँटी करप्शनचं सुप्रिटेंडंटसमोर जाहीरपणे आत्महत्या करेल, मी जाहीरपणे गळफास घेईन। एवढं नालायकपण। माझ्या 53 वर्ष लाईफमध्ये कधी मी हे नाही केलं, साधी NC सुद्धा नाही। जे गुन्हे आहेत माझ्यावरती आंदोलनाचे याचे त्याचे गुन्हे आहेत, कागदपत्र खोटे बोलणं, ओढून ताडून केस आणायची आणि त्रास द्यायचा शिवसैनिकांना। अरे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे। हे सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व अगदी रक्त गोठलेले तळपायाचं यांचं एवढे अनुभव आहे त्यांचे। तर मला पोलीस प्रशासनाला विनंती आहे, चुकीचे गुन्हे दाखल करू नका। तुम्ही गुन्हे दाखल केलेले आहेतच, आता हे या प्रोसेसमधनं मला जावंच लागेल, परंतु अशी कारवाई, अन्यायकारक कारवाई कुठल्याही शिवसैनिकावर करू नका। सत्ता येत असते, सत्ता जात असते, सत्तेचा उन्माद जास्त चालत नाही। कपाळावरती अमरपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही। सामान्य शिवसैनिकांना, सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावं एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो। माझी चौकशी चालू त्या विषयावरती मी दत्ताजींना विनंती करतो, त्यांनी स्पष्टीकरण द्यावं। खरं तर राजकारणाचा थर हा अतिशय खाली आलेला आहे। याच्या अगोदर पूर्वी सत्ता विरोधी राहायचे, परंतु अशा तऱ्हेचं राजकारण कधी बघितलं नाही। आत्ताच आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे जो कोणी सलीम कुत्ता आहे त्या संदर्भामध्ये बडगुजरांवर जी केस चालू आहे, कालच विधानसभेमध्ये आज जालन्याचे मला वाटतं आमदार कैलासजी यांनी असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू 98 सालीच झालेला आहे। मर्डर झाला किंवा मृत्यू झाला 98 साली झालेला आहे। मग जर तो अस्तित्वात नाही, त्या 3 बायका आहे, त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे। असं असताना हा नवीन कोण धरून आणला आणि त्याच्यामध्ये यांना अडकवण्याचा हा प्रयत्न चुकीचा आहे असं मला वाटतं। त्याचबरोबर आता खरं तर राजकारणात एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नये। मध्यंतरी आपल्या इथं दाऊदच्या मेवण्याचं का साडूचं काहीतरी त्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक राजकीय लोक, त्याला राजकीय पुढारी त्या ठिकाणी गेले होते। त्यानंतर काहीतरी कळाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर पत्रिका देखील बदलली होती। आणि म्हणून अशा स्वरूपाचं कृत्य कोणी करू नये आणि विनाकारण एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी, एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या पातळीला जाऊन करू नये। आता जो माणूस अस्तित्वात नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे, अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि हा बॉम्बस्फोटामधला माणूस आहे त्याच्यावर यांनी नाचले गाणले, हे चुकीचं आहे आणि हे कुणीही करू नये असं मला वाटतं। हे जे अँटी करप्शनची केस आहे त्यांचं म्हणणं आहे की ओपन खुली चौकशी आम्ही केलेली होती
त्या पोलीस चौकशीमध्ये तुम्ही दोषी आढळलात म्हणून हा गुन्हा दाखल केला असं त्याचं म्हणणं आहे. आणि हे नेमके आयुक्त कोण होते त्यावेळेस की ज्यांनी ही तक्रार केलेली होती, पुढे काय झालं होतं? नाही, परवीन गळामची जी तक्रार केली होती त्याविरोधात आपण सेक्शन 12 खाली पिटिशन दाखल आहे. त्याच्यावरती कोर्टात ते न्यायालयीन बाब आहे, न्यायप्रविष्ट आहे. ही तक्रार प्रवीण गडामांनी मला नोटीस बजावण्याच्या आधी माहिती मागवण्यासाठी त्यांना ही पत्र पाठवलेलं असेल. परंतु माझी रिटायरमेंट व्हॅल्यू जी ठरलेली आहे 30 लाख रुपये, मी कंपनीकडनं 30 लाख रुपये घेऊन मी रिटायर झालेलं आहे. आज वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्यात की 33 लाखाचा भ्रष्टाचार वगैरे असं काहीतरी ह्या 4G